नमस्कार, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते. तुमच्याच रिक्वेस्टमुळे माझं डेली रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. सकाळी माझी बाथरूमची कामं आवरल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर मी बाहेर येऊन बघितलं तर मम्मी उठलेल्या होत्या, पूजा करत होत्या. हे बघा, मम्मी अंधारातच पूजा करत आहे. लाईट बंद आहेत जेणेकरून कुणाची झोप मोड होईल, त्यामुळे त्यांनी बाकीची लाईट लावली नाही, ते पूजा करतायत. हे बघा, सकाळी जेव्हा आपण दार खोलतो तर दारात पाणी टाकून, सडा वगैरे टाकून दार स्वच्छ करून घेणं चांगलं असतं, जेणेकरून रात्रभरचा जो आळस असतो, किंवा असं म्हणतात की जे आपले पितृ असतात, पूर्वज असतात, ते रात्रीच्या वेळी येतात. त्यांची भूक भागवण्यासाठी सकाळी तिथे पाणी टाकायचं, जेणेकरून त्यांची भूक भागते किंवा तहान जाते. आणि असं करून दार स्वच्छ करून मग छान रांगोळी काढून तिथली पूजा करायची. हे चांगलं असतं, असं मी डेली करत असते. मम्मी पूजा करत होत्या तोपर्यंत मी विचार केला की चला रांगोळी काढून घेऊया. मग मी दारात पाणी शिंपडून छान पुसून दार स्वच्छ करून तिथे रांगोळी काढली. तर हे बघा, हे सर्व केलं आहे मी. दाराची पूजा केली आहे. त्यानंतर मी रांगोळी शॉर्टकटच काढली आहे छापे टाकून. आणि डेली नॉर्मली हाऊसवाईफची हीच कामं असतात. माझी पूजा झाल्यानंतर किचनची झाडलोट केली, तोपर्यंत कावी उठली. मग कावीशी खेळत आम्ही दोन्ही मिळून चहा घेतला. कावी ही सकाळी लवकर उठते, आमच्यासारखीच तिलाही सवय आहे लवकर उठायची. तर तिच्या आरडाओरडीमुळे सगळ्यांना जाग येते आणि मग सगळे उठतात. आणि ती थोडा वेळ मग खेळून दमते की मग झोपते थोडा वेळ. तिच्या झोपल्यामुळे मग मला वेळ मिळाला की मग हे सर्व रूम मी असे झाडून घेते, साफसफाई करून घेते. तोपर्यंत सर्व रूम साफसफाई झाल्यानंतर, झाडलोट केल्यानंतर मग मी हे पाणी काढून घेते, कारण दुपारच्या वेळी पाणी काढता येत नाही, सकाळीच काढावं लागतं. आता गरमीचे दिवस सुरू होत आहे ना, मग पाणी तापतं वरच्या उष्णतेमुळे, त्यामुळे आधीच सकाळी मी पाणी काढून घेते. पाणी भरल्यानंतर भूक लागली होती. मग बघितलं तर भात होता रात्रीचा उरलेला. मग त्यालाच फोडणी देऊन आम्ही नाश्त्यासाठी बनवायचा ठरवलं. तर हे बघा, मी या शिळ्या भाताला फोडणी देऊन नाश्त्यासाठी बनवणार आहे. नेहमीच पोहे वगैरे खाण्यापेक्षा, नवीन काहीतरी बनवण्यापेक्षा जर असं काही शिळं उरलं तर आम्ही ते नाश्त्यासाठी त्याची काहीतरी रेसिपी बनवतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्यामुळे शिळं फेकून द्यायचं नसतं. असंच हे उरलं की आम्ही मग वेगवेगळ्या अशा रेसिपीज बनवतो. तुम्ही काही असं शिळं उरत असेल तर न फेकता छान अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवून ते नाश्त्यासोबत तुम्ही खाऊ शकतात. तसंच हा फोडणीचा भात आहे, मी तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी. आणि चपात्यांचंही चुरमा बनवतात, त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ शेअर करते. हे बघा, भात छान आधी मी असा हा मोकळा करून घेतला. रात्रीचा भात होता, त्यात अशा गाठी जमवतात, थोडा मोकळा केला. त्यानंतर कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची हे छान असं परतून घेतलं तेलामध्ये. त्यानंतर हा भात फोडलेला त्यात मी टाकला आणि थोडं हळद आणि मीठ टाकलं आणि छान व्यवस्थित असं परतून घेतलं, एकजीव करून घेतलं. हे बघा, किती छान असा हा फोडणीचा भात झाला. पोह्यांसारखीच टेस्ट येते, पण खूप छान लागतो. बघा तुम्ही असा करून. मी नाश्ता बनवत असताना मम्मीने दुपारच्या भाजीची तयारी करून ठेवली. हे बघा, फ्लॉवर, बटाटे, टोमॅटो, फरसबी अशी सर्व मिक्स भाजी बनवायची होती आज. तर ही छान साफ करून, कट करून, धुवून छान पाण्यात टाकून ठेवली. त्यानंतर कांदा, कोथिंबीर हे सर्व कट करून ठेवलं, जेणेकरून सर्व तयारी केली तर पटकन होतं. आणि माझा नाश्ता झाल्यानंतर लगेचच मी पीठ मळायला घेतलं. हे बघा, छान असं व्यवस्थित पीठ मळलं आहे मी. पीठ मी हे मऊच मळत असते, जास्त घट्ट मळत नसते किंवा पातळही नाही, कारण मम्मीला किंवा मलाही असंच मऊ पीठ लागतं, जास्त लुसलुशीत नाही घेत. त्याच्या चपात्या छान होतात, असंच मऊसूत पीठ मी मळते. हे बघा, आणि पीठ मळल्यानंतर हे 10-15 मिनटं तरी तसंच ठेवायचं झाकून, जेणेकरून छान चपात्या होतात. आणि मी पीठ मळेपर्यंत इकडे मम्मीने भाजी करून घेतली आहे. हे बघा, मम्मीने भाजीला फोडणी दिल्यानंतर मी चपात्या करून घेतल्या. कधी मम्मी चपात्या करत असतात, कधी मी, असं दोन्ही मिळून आम्ही असे स्वयंपाकाची कामे उरकून घेतो. जर कधी कावीने त्रास दिला तर मम्मी सर्व स्वयंपाक करून घेता. अशी सकाळची आमची कामं होतात. आमचं स्वयंपाक आटोपल्यानंतर मग हे बघा, हे मम्मीने घेतलं आहे संत्र्याची साल, ही छान सुकवून घेतली होती. आणि हे गोकर्णाची फुलं, हे पण छान सुकवून घेतले. हे उन्हात न सुकवता सावलीतच सुकवलेत घरात. त्याचं आम्ही काहीतरी बनवणार आहोत. याचं आम्ही काय बनवणार आहोत ना, हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगेन.
आमचं हे चालू असतानाच कावी उठली, तर पप्पा तिला खेळवत होते. हे बघा कावी आणि पप्पा डान्स करत होते गाण्यावर. तिला गाणे ऐकायला खूप आवडतात. आत्तापासून ती गाण्याची खूप शौकीन आहे. माधुरीची गाणे लावले तर तिला ते खूप आवडतात आणि मस्त डान्स करते त्याच्यावर, कळतं तिला आत्तापासूनच. आणि माधुरीसोबतच हे बघा हे गाणं तिला खूप आवडतं. हे तमन्ना भाटियाचं गाणं आहे. कोणत्या पिक्चरचं आहे मला नाही आठवत आहे, पण हे गाणं तिला खूप आवडतं आणि बघा छान एन्जॉय करते ती. मस्त पप्पांसोबत डान्स करते त्या गाण्यावर, मस्ती करते खूप ती आता. हे बघा त्यानंतर मग दुपारची जेवणं झाली आमची. जेवणं वगैरे झाल्यानंतर मी ही सगळी भांडी घासायला घेतली. सकाळपासूनची जेवढी भांडी निघतात ही सर्व मी एकत्रच घासत असते. आणि भांडी घासत असतानाच कपड्याची मशीनही लावली. कपडे धुवायला टाकले होते. हे बघा त्याचा टायमिंग चालू होता. भांडी घासल्यानंतर मग मशीनचा टायमिंग बाकी होता, तर मग मी विचार केला की किचन साफ करून घेऊया तेवढ्या वेळात. मग किचन बेसिन वगैरे सगळं असं व्यवस्थित साफ करून घेतलं. भांडी छान स्वच्छ धुवून मी हे साईडला जाळ्यात ठेवले. हे बघा किचन जसं वेळ मिळेल तसं साफ करायचं. मीही साफ करते रात्री किंवा दुपारी, जसं वेळ मिळेल तसं किचन साफ करायचं. किचन साफ केलं तर चांगलं, जेणेकरून झुरळही होत नाही आणि स्वच्छता आपल्या घरामध्ये असते, प्रसन्नता वाटते. आणि जेव्हा रात्री आपण किचन स्वच्छ करतो तर असं म्हणतात रात्रीच्या वेळी लक्ष्मी येत असते. त्यामुळे किचन जेव्हाही आपले सर्व कामं आटोपतात तर किचन छान स्वच्छ साफ करून ठेवायचं. किचन वगैरे साफ झाल्यानंतर मग मशीनमधले कपडे काढून मी ते सर्व सुकत घातले. हे बघा काही कपडे मी बाहेर सुकत टाकते आणि काही हे आतमध्ये आमच्याकडे स्टँड आहे, तर त्यावर हे कपडे असे सुकत घातले. छान वाळून जातात ते हवेने. खिडकीमधून ते हवा येते त्यामुळे ते सुकतातच आणि मशीनमधून ते अर्ध्यातच सुकलेलेच निघतात. त्यानंतर कपडे वगैरे टाकले. मग म्हटलं थोडा आराम करूया. 1 ते 1.5 तासानंतर 5 वाजले. मग 5 वाजले की कावी उठली. कावीनेच मग मलाही उठवलं आणि मग चहा पाणी करून फ्रेश करून कावी मस्त खेळते ती. मग तिला तिच्या बाबांकडे सोडून आम्ही निघालो बाजारासाठी. फ्रेश वगैरे होऊन मम्मी आणि आम्ही बाजारासाठी निघालो. तर आमच्या बिल्डिंगजवळच एक गार्डन आहे. गार्डनमधूनच रस्ता जातो बाजाराकडे जायला. त्या साईडने आम्ही गेलो. हे बघा हे छान गार्डन आहे, घराजवळच आहे आम्हाला. आता कावीही थोडी मोठी झाली की आम्ही इथेच घेऊन येणार तिला खेळायला. बघा किती छान इथे मस्त गार्डन आहे. हे मुलं मस्ती करता आहे. हे गार्डन नवीनच आहे. इथे आता झाडं लावलेली आहेत. आता थोड्या दिवसांनी ते झाडंही मोठे होणार आणि मग तोपर्यंत कावी मोठी झाली की मी मग नेहमीच तिला इथे घेऊन येऊत. हे बघा बाजारात आम्ही आलेलो आहोत. बाजारात जरा लवकरच आलो आहे, अजून उजेड आहे, तर बाजार लागण्याची सुरुवातच आहे ही. हे बघा बरीचशी दुकानं लागली आहेत. वेगवेगळ्या भाज्या, कपड्याची दुकानं, फळं सगळे जे दिसतं आहे दुकानं लागलेली. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागली तिथे. तर हे इथले जे विकणारे लोक असतात भाज्या वगैरे हे दुसरीकडून येत असतात, इथले नसतात हे लोक. तर वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात हे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. रेट यांचा काही जास्त हाय नसतो, बऱ्यापैकी असतो, त्यामुळे छान असतात भाज्या. ताज्या फ्रेश भाज्या असतात. त्यानंतर भाज्यांसोबतच अजून दुसरीही दुकानं असतात, लोणची, पापड, कपडे, प्लास्टिक वगैरे. या बाजारात प्लास्टिकपासून मेकअपचं वगैरे सगळंच सामान या बाजारात मिळतं. त्यानंतर ओढण्या, जे काय मॅचिंगचे आपण कपडे घेतो, इनरवेअर वगैरे सगळं इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ज्या लागणाऱ्या वस्तू असतात डेली आपल्या सगळ्याच इथे या बाजारात मिळतात. मस्त बाजार असतो. बघा किती गर्दी आहे बाजारामध्ये. बॅग वगैरे, उषा वगैरे सगळं इथे मिळत असतं. हे बघा उषा किती छान आहे. आम्ही काही उशांकडे लक्ष दिलं नाही कारण आम्हाला उषा नव्हत्या घ्यायच्या. भाजी वगैरे आम्ही खरेदी केली. ज्या भाज्या लागतात आम्हाला 3 ते 4 दिवसाच्या भाज्या आम्ही घेत असतो. हे बघा भाज्या आणल्या आहे आम्ही. हे शेवग्याच्या शेंगा, मेथीची भाजी, मका, त्यानंतर कोबी, बटाटे, कांदे, हे सर्व भाज्या आम्ही आणल्या आहे. आणि ही जी कोबी आणली आहे ती आणली आहे मंचुरियनसाठी. तर तुम्हा सगळ्यांना ही मंचुरियनची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे. तर त्यासाठी बघत राहा नेहमी आपलं चॅनल घरगप्पा फॅमिली. आणि हे बघा हे सर्व झाल्यानंतर मग जेवणाचा विचार केला. तर मम्मी बोलल्या की जेवणामध्ये तुला जे आवडेल ते कर तू. तर मी विचार केला, मी जळगावकडची, मग खानदेशी खिचडीच बनवूया. हे बघा अशी खानदेशी खिचडी बनवली आहे मी. छान अशी मस्त झाली होती ही खिचडी. खूप टेस्टी झाली होती ही खिचडी. सगळ्यांनी आवडीने खाल्ली, आवडीने मस्त जेवण केलं. तर मित्रांनो असा होता माझा कालचा दिवस. माझं हे डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. धन्यवाद.